राज्यातील अनेक भागात कालपासून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडतायत, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे। कोकण आणि राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। उद्या आणि परवा म्हणजेच रविवारी आणि सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्रातही सर्वच भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणात मात्र पावसाचा जोर वाढणार आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर सोमवारी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलाय। मंगळवारी आणि बुधवारी खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। तसंच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।